सगळ्यांना नमस्कार। आज आमचा पहिला ब्लॉग आहे, पहिला व्हिडिओ आहे, तर नक्की बघा। आणि आज देवपूजा, तुळशीची पूजा, उंबरठ्याची पूजा काय निमित्त करतोय, तर आज गुरुपौर्णिमा आहे, त्या निमित्त आपण तुळशीची पूजा करणार आहोत। तर लक्ष देऊन बघा आणि पूर्ण व्हिडिओ बघा। लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि भरभरून प्रेम द्या। तर कशा प्रकारची आपण तुळशीची पूजा करू ते आपण बघू। तर हे बघा, पहिले सगळ्यात पहिले आंघोळ वगैरे करून घेतली होती, आता देवपूजा करते। आता उंबरठ्याची पूजा करून घेते पहिले, मग देवपूजा वगैरे करून घेतले देव। हे बघा, आमच्या इथं अशी तुळशी माता आहे। हे बघा, आता मस्त तुळशीला पाणी घालून घेऊ आपण। श्री स्वामी समर्थ। विष्णू भगवानचा वास असतो। तुळशीची पूजा केल्यानंतर आपल्या घरात समाधानी असते सगळी। अशा प्रकारचे आपण तुळशीला पाणी घालून घ्यायचंय। नंतर कुंकुळ वाढायचंय बघा तुळशीला। तांदूळ वाढलेले आहेत। बघा, असे फुलं वाळलेले आहेत तुळशी माताला। विष्णू भगवानचा वास असतो तुळशीच्या याच्यामध्ये। आपण दररोज सकाळी उठल्यावर पहिले देवपूजा, उंबरठ्याची पूजा करतो। हे बघा, आमच्या इथं बेलाचं पण झाड आहे। मस्त असं बेलाचं झाड आलेलं आहे, याची पण आपण पूजा करून घेणार आहोत। दररोज सकाळी पूजा करतेच बेलाची झाडाची त्याची। परत हे बघा, इकडे शमी पत्त्याचं झाड आहे, याची पण मी पूजा करून घेणार आहे। मस्त असं फुल आलेलं आहे बघा शमी पत्त्याला। हे बघा, बघू शकता आपण छोट्या छोट्या कड्या पण आलेल्या आहेत। हे बघा, इथं कडी आलेली आहे। आपण एक फुल तोडून घेऊ शंकर भगवानला चढवायला। थोडे शमी पत्ते पण असे तोडून घेऊ। अशा प्रकारचं ते बेलाचं झाड पण आहे, तुळशीचं पण आहे, शमी पत्त्याचं पण आहे। बघा, डॉलर प्लॅन पण आहे आमच्या इथं। आणि नागलीचे पान आपण कळस वगैरे मानतो ना, त्याची अशी मस्त पानं पण आहेत बघा। पूर्ण व्हिडिओ बघा। आता आपण उंबरठ्याची पूजा करून घेऊ, चला। तर तुळशीची पूजा केल्यानंतर आपल्याला घरात समाधानी असते आणि विष्णू भगवानचा वास असतो आपल्या घरात। आणि खूप असं चांगलं पण वाटतं, देवपूजा वगैरे झाली का, आणि प्रसन्न पण वाटतं घरात, खूप असं छान। आता आपण उंबरठ्याची पूजा करून घेऊ। हे बघा, अशा प्रकारचं मी देवाचं पाणी वेगळं ठेवते। आणि हे बघा, अशा प्रकारच्या आपण उंबरठ्याची पूजा कशी करायची ते आपण बघू। अशा प्रकारची तुळशीची पूजा आपली झालेली आहे। आता उंबरठ्याची पूजा, आज गुरुपौर्णिमा आहे, आम्ही गुरुवारीच करतो मस्त अशी उंबरठ्याची पूजा। हळदचा लेप वगैरे लावला काय घरात, खूप असं प्रसन्न वाटतं। आणि हे बघा, मस्त देवाचं पाणी वेगळं ठेवलेलं आहे, त्याचा लेप देऊ आपण आता उंबरठ्याला। मी धुवून घेतले पहिले उंबरठ, पूर्ण धुवून आणि देव पण घासून घेतले होते। नुसती पूजा करायचीच बाकी होती। अशा प्रकारचे आपण उंबरठचं लेप लावून घेतलेलं आहे बघा। रांगोळी हे बघा, मस्त आपण आता रांगोळी काढायची। अशा प्रकारचे आपण उंबरठ्यावर सत्या काढून घ्यायचा आहे। सत्या काढला आणि एक घरात प्रसन्न पण राहतं। आणि लेप दिल्यानंतर महाराजांची कृपा पण असते आपल्यावर, स्वामी समर्थांची। खूप असे घरात पैशांची कमीता पडत नाही, घरात कटकट होत नाही, आणि खूप असं प्रसन्न पण वाटतं घरात। देवपूजा वगैरे केली की, उंबरठ्याची पूजा केली की ते पण असं छान वाटतं। नाही जर केली तर घरात चित्त पण नाही लागत आणि बोर पण वाटतं। हे बघा, आमचा पहिला व्हिडिओ आहे, पहिला ब्लॉग आहे। भरभरून प्रेम करा सगळेजण, आणि लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, सगळेजण सपोर्ट करा आमच्या चॅनलला।
कसा वाटला नक्की कमेंट मध्ये पण सांगा. आणि हे बघा आपण मस्त अशी लेप दिलेला आहे, रांगोळी काढून घेतलेली आहे. त्याच्यावर कुंकू हळद अशी रांगोळी लावणी द्यायची, त्याला कुंकू हळद लेप द्यायचा आपण. हे बघा मस्त असे हे करून घेतलेले. खूप असं छान वाटतं आणि खूप देवपूजा वगैरे केली की असं प्रसन्न वाटते घरात. आता याच्यावर आपण असे तांदूळ टाकायचे आहेत. असा कापूर लावून घ्यायचा आहे, त्याला दिवा ओढून घ्यायचा आणि स्वामी समर्थांना प्रार्थना करायची. सगळे सुख समाधीनी सगळं असू दे घरात, पैशांची भरभराट राहू दे आणि काही त्याच्यावर संकट येऊ नको देऊ म्हणून. अशा प्रकारचे आपण असे फुलं ठेवायचे. उंबराटाची पूजा केल्याने पितृदोष वगैरे लागत नाही घरात आणि कटकट काही वगैरे असं होत नाही. आता आपण देवपूजा करणार आहोत, तर ते तुम्ही बघू शकता. मी देव वगैरे पहिले घासून घेतलेले आहेत. उंबरटावर आपण छोटं गंगाळ जर भरून ठेवलं, आपल्या इथं रात्री म्हणतात असं पितृ येतात बा रात्री, असं पाणी वगैरे ठेवलं जातं. हे बघ हे बघा असं मस्त साफ करून घेतलाय मी, देवारा मस्त पुसून घेतलेला आहे. सगळे देव घासून घेतले तुम्ही बघा. सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर देव बिव घासून घेतले. आता तुळशीची पूजा झालेली, आपली उंबरटाची पूजा झालेली आहे. आज गुरुपौर्णिमा पण होती आणि चांगला योग पण होता म्हणून स्वामी साहेब उंबरटचे लेप लावून पूजा पण केलेली आहे. हे बघा एक एक ठेवून घेते मी पहिले अशी. तर कसा वाटली आमची देवपूजा नक्की सांगा. हे बघा दुसरं इकडे ठेवून घेतलंय महालक्ष्मीचा फोटो आहे मध्ये. आता विठ्ठल भगवानची मूर्ती आहे बघा, आपण त्याला माळ घालून घ्यायची विठ्ठल भगवानला. मस्त माझ्याकडे हाती छोटे छोटे असे ठेवून घेतलेले आहेत सैनिक सारखे. बाळकृष्ण भगवान आहे, गणपती बाप्पा आहेत बघा, दगडू हलवाई, विष्णू भगवान आहेत बघा आणि आपले हे शंकर भगवान. महादेवची पिंड आहे. अशा माळा आहे माझ्याकडे देवीची. कसं वाटलं नक्की सांगा. हे बघा माझ्याकडे अन्नपूर्णा देवी आहे. हे बघा तांदूळामध्ये ठेवते मी. हे बघा कासव घेतलेले आहे. हे बघा विष्णू भगवानचा अवतार असतो याला म्हणतात. हे बघा आमचे मानबा पंतांचे देव आहेत, ते पण आहे माझ्याकडे. हे मंत्र आहेत. रामाचा फोटो आहे बघा माझ्याकडे असा. हे बघा अशा माळ घालून घेणार आहोत आपण सगळे.
सगळ्या देवांना माळ चढून घेऊ आणि मग दिवा वगैरे अगरबत्ती वगैरे आपण असं लावू. गणपती बाप्पांना माळ चढून घेतलेली आहे. महादेवाची पंडल पण चढून घेतलेली आहे. हे बघा हा, आपण आता वात वगैरे टाकू. तुम्ही ते दाखवा. हे बघा अशा प्रकारचे देवरचून झालेले आहेत. आपण आता वात वगैरे टाकून घेऊ आणि दिवा लावू, अगरबत्ती लावू. हे बघा आपण आता सगळ्या देवांना चंदन वगैरे लावून घेऊ. कुंकू, चंदन. विठ्ठल भगवानला लावून घेतलेलं आहे. हे बघा आपल्या श्रीकृष्ण भगवानला लावलेलं आहे, महादेवाला पण लावलेलं आहे. असं सगळ्या देवांची आपण अशी पूजा करून घेतलेली आहे चंदन वगैरे लावून. आता देवाचं पाणी पण देऊन देऊ देवांना पाणीला दररोज. हे बघा आपण कासामध्ये पहिले पाणी टाकलेलं आहे. आता देवाचं पाणी देऊन देऊ. हे बघा छोटं चौरंग आहे माझ्याकडे देवांना पाणी ठेवायला. आता फुलं चढवून घेऊ पूर्ण. हे बघा असे फुलं चढवून घेतलेले आहेत. शेमी पत्त्याचं तळून आणलं होतं बघा आपण शेमीच्या झाडाचं. ते फुल शंकर भगवानला चढून दिलेलं आहे. हे बघा शेमीचे पत्ते तोडून आणले होते ते पण शंकर भगवानला चढून देऊ आपण. हे बघा असं मस्त फुलं चढवून घेतलेले आहेत. आता आपण दिवा वगैरे लावून घेऊ, धूप वगैरे. हे बघा दिवाची छोटी प्लेट आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री कृष्ण भगवान की जय, जय महालक्ष्मी माता की जय, विठ्ठल रुक्माई माता की जय. हे बघा हे मस्त अगरबत्ती लावून घेतले. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. महालक्ष्मी माता की जय, विठ्ठल रुक्माई माता की जय, श्री स्वामी समर्थ भगवान की जय. महाराजांना प्रार्थना करू. आमच्याकडनं चूक झाली तर माफ करा महाराज. आमची पूजा स्वीकारून घ्या तुम्ही सगळेजण. आणि कसा वाटला आमचा ब्लॉग तर ते तुम्ही नक्की सांगा. आज गुरु पौर्णिमा पण होती आणि त्यानिमित्त आपण तुळशीची पूजा, उंबरठाची पूजा आणि देवपूजा वगैरे केलेली आहे. तर पहिलाच ब्लॉग आहे. सगळेजण भरभरून प्रेम करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पुढच्या ब्लॉग मध्ये आपण परत भेटू.